श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. सुखी संसारासाठी काही आपण सोपे उपाय आणि तोडगे आज आपण पाहणार आहोत. घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून बाहेर टाकावेत. रोज आपल्या घरावरून मिश्रधान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे, त्यामुळे ग्रह पाहता जाते. दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी, त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद देतात. आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा. नंदादीपाचा प्रकाश असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो. आपल्या घरात आपल्या कुलदेवत रोज सकाळ संध्याकाळ 11 वेळा मोठ्याने नाम पालन करावे. घरात रोज देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. मुठभर मीठ साखर यांचे मिश्रण दारावरून ओवाळून घराबाहेर टाकावे. हा वास्तू दोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. घराच्या हॉलमध्ये तर रोज छोटी तेलाची पणती लावावी, त्यामुळे आपला नित्य वावरत असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय होतो. घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे. तुळशी वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे. ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते. या तुळशीला घरातील स्त्रियांनी शुद्ध पाणी घालणे हे अतिशय उत्तम. कोरफड एका कुंडीत लावावे. कोरफड आरोग्यदायी आहे. कोरफड वनस्पती देखील नकारात्मक शक्ती नष्ट करते. वास्तूतील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. घरात देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये. हे निर्माल्य दर 15 दिवसांनी विसर्जित करावे. ठेवू नये तर लगेच टाकून द्यावे. जुन्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. घराच्या बाहेर सलग 6 महिने पांढरे तीळ 7 वेळा वळून घराच्या बाहेर फेकून द्यावे. पांढरे तीळ नकारात्मकता करते. घरात छान सुखदायक चित्रे लावावीत. नकारात्मक चित्रे घरात लावू नये. घरात दुःखदायक चित्रे नसावी. घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. आपली प्रगती होत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.